अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लिलावाच्या वेळेबाबत स्पष्ट माहिती नसल्यामुळे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे लिलावाची ठरलेली वेळ अधिकृतपणे जाहीर करावी आणि बाजार परिसरात त्याबाबत फलक लावावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अनेक शेतकरी दूरवरच्या भागातून आपल्या शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात, मात्र लांबचा प्रवास, वाहतूक कोंडी तसेच इतर अडचणींमुळे काही वेळा त्यांना वेळेत पोहोचता येत नाही। अशा वेळी उशीर झाल्यास लिलावात आधीच झालेला असतो आणि शेतकऱ्यांचा माल लिलावात जात नाही। विशेषतः बाहेरच्या भागातून आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अडचण अधिक वाढते, कारण परत जाणे नेहमी शक्य नसते आणि त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते। व्यापारी ठराविक वेळेत बाजारात येतात, मात्र ते निघून गेल्यानंतर उशिरा आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव होत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत। शेतकरी आपल्या कष्टाचा माल मोठ्या अपेक्षेने बाजारात आणतात, पण केवळ वेळेची स्पष्ट माहिती नसल्यामुळे त्यांचा माल लिलावात गेला नाही तर त्यांचे श्रम, खर्च आणि अपेक्षा वाया जातात। त्यामुळे लिलावाची स्पष्ट वेळ जाहीर करणे, माहिती फलक लावणे आणि उशिरा आलेल्या शेतकऱ्यांसाठी काही व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे शेतकरी म्हणत आहेत। कारण बाजार समितीचा मुख्य आधार शेतकरीच आहे। त्यांच्या हिताचा विचार झाला तरच बाजार व्यवस्थेवर विश्वास टिकून राहील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। काय झालं नेमकं? तुम्ही आले कुठून आहे कांदा घेऊन? नमस्कार, मी कुसमाडी जायदरी नगर सुलच्या पुढं 9 ते 10 किलोमीटर अंतरावरच आमचं गाव आहे। काल दुपारी 4:32 ते 33 मिनिटाला मार्केट यार्डमध्ये आमची एंट्री झाली, पण इथे येऊन बघतो तर लिलाव संपलेला होता आणि त्याच्यानंतर आमच्या गाडीजवळ एकही व्यापारी अथवा मार्केटचा कुठलाच अधिकारी आला नाही। किती गाड्या? इथं त्यावेळेस 4 ते 5 गाड्या हजर होत्या, जवळचे स्थानिक होते। त्याच्यानंतर ते संध्याकाळी जसे त्याच्या सोनं नेऊन गेले, पण आम्ही किमान 55 किलोमीटरहून इथं आलेलो एक साईड, आणि मग आमच्यासाठी परत जाणं सुद्धा अवघड आहे। तर मग इथं राहणं यांच्या भरोशावर आम्ही इथं आलो दुपारच्या लिलावासाठी, पण लिलाव बंद झाला। मग आम्ही दुपारून त्यांच्यासाठी आग्रह केला की लिलावाला चालू करा, आमची गाडी घेण्यात यावी, पण म्हणे सगळे व्यापारी वर्ग ज्याच्या त्याच्या घरी सोयीला निघून गेलेत। मग आता दुपारनंतर आमची रात्रीची अशी भयानक समस्या झाली का रात्री इथं आमच्या जवळ रिटर्न जाण्याच्या सोयीनं आम्ही नाही झोपण्यासाठी कपडे वगैरे आणले नाही, डबा वगैरे आणला। आणि आज सकाळी काल संध्याकाळी सरांबरोबर विषय झाला व्यापारी सचिवांबरोबर का ते तुम्हाला झोपण्याची, राहण्याची, खाण्याची सगळी सोय करू। 7 वाजता फोन केला असता म्हणे तुमच्या सोयीनं जेवण करून या। 9:30 वाजता पुन्हा 4 कॉल केले, एक बी रिसिव्ह केला नाही। त्याच्यानंतर मग वॉचमॅनने आम्हाला कॅबिन उघडून दिली आणि तिथं काही काळ आराम केला आम्ही। आणि आज सकाळी पुन्हा तोच प्रश्न त्यांच्या समोर सगळे व्यापारी बंधून समोर मांडला, तर त्याची आताही टाळाटाळीची उत्तर झाली। आम्हाला एकही स्पष्ट असं वक्तव्य त्यांनी दिलं नाही आणि सांगितलं की त्याचा निर्णय घेऊन नेमका निर्णय घेताय कसा आणि आमच्या सारख्यांना त्रास हा किती दिवस आहे। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे का जसा 9:30 वाजता चालू करण्याचा जर टायमिंग परफेक्ट आहे, तर बंद करण्याचा सुद्धा कुठला तरी एक टायमिंग निश्चित करावा, जेणेकरून आमच्या सारख्यांना त्या टायमाचं बंधन बाळगून आम्ही मार्केट यार्डमध्ये एंट्री करू, तशा पद्धतीनं आमचं कामकाज पूर्ण करू आणि तयारीला राहू। अंदाजच येत नाही का दुपारी किती वाजता बंद होणार आहे, त्या भरोशावर आम्ही येतो आणि आमचे असे रात्रभर डासांनी चावून अवकाळ केलेत। मग अशा समस्या कायम जर होत राहिल्या तर याच्यावर निर्णय घेणार कधी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। याच्यासाठी मार्केट कमिटीला आम्ही विनंती केली आणि त्यांनी पण सांगितलं का आम्ही काहीतरी निर्णय घेऊ, पण काय निर्णय घेऊ अगदी स्पष्ट झालं नाहीये। मग नेमका हा निर्णय होतो कधी, होतो का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे।